झेडपी निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू झालेला आहे. अवघ्या 7 दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि त्याच्यामुळं रणधुमाळी माजायला सुरुवात झालेली आहे. सर्वांचं लक्ष वाडा तालुक्याकडे आहे. ज्या 15 जागांवर पोटनिवडणुका होत आहेत त्या 15 पैकी 5 जागा या वाडा तालुक्यामध्ये आहेत. म्हणजे वाडा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण जागा 6, त्याच्यापैकी 5 जागा रद्द झाल्या आणि या 5 जागांवर निवडणुका होणार असल्याने पूर्ण तालुका निवडणुकीच्या वातावरणाने ढवळून निघालेला आहे. वाडा तालुक्यामध्ये ज्या 5 जागा ज्या रद्द झालेल्या आहेत त्याच्यापैकी 4 जागा या राष्ट्रवादीच्या आहेत आणि 1 जागा शिवसेनेची. त्यामुळे राष्ट्रवादीला आता अटीतटीचा सामना करावा लागणार आहे. 4 ते 4 जागा त्यांना टिकवून ठेवणं हे खूप गरजेचं होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड हे वाडा तालुक्यामध्ये तळ ठोकून बसतील असं वाटलं होतं, मात्र आतापर्यंत ते आले नाहीत. भाजपाने मात्र मुसंडी मारले. भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी वाडा तालुक्याचा दौरा केला. वाडा तालुक्यामध्ये भाजपाची एकही सीट नाही आहे. जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या कुठल्याच जागेवर त्यांचा विजय झालेला नव्हता. आता त्या 5 जागा आहेत. या 5 जागांवर त्यांनी मातब्बार उमेदवार उभे केलेले आहेत. म्हणजे भाजपाचे जे तालुका प्रमुख आहेत मंगेश पाटील, त्यांची पत्नी ही आबिडगरमधून लढते. भाजपाचे सर्वाधिक लोकप्रिय कार्यकर्ते, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखणारे जाणारे राजेंद्र पाटील हे निवडणूक लढवत आहेत. आतिश पाटील हे निवडणूक लढवत आहेत. तर माजी बाल कल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी याही निवडणूक लढवत आहेत. हे प्रमुख मातब्बार 4 उमेदवार आणि यांच्यासह करुणा किशोर वेखंडे याही निवडणूक लढवत आहेत. आता हे 5 पैकी कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 तरी जागा मिळाव्यात यासाठी भाजप संघर्ष करणार आहे. कपिल पाटील यांनी मात्र 5च्या 5 जागांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या निवडणुकीमध्ये चांगला प्रभाव पाडू असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचा जो मतदारसंघ आहे भिवंडी लोकसभा, त्या मतदारसंघामध्ये 3 जागा येत आहेत. गारगाव, मोज आणि आबिडगर या तिन्ही जागांवर त्यांचं विशेष लक्ष असणार आहे. मात्र त्याचबरोबर पालसई आणि मांडा या 2 जागांवरही त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावण्याचं ठरवलेलं आहे. कपिल पाटलांची एंट्री होऊन गेलेली आहे. सर्वात महत्वाचं झालंय ते म्हणजे शिवसेनेचं. शिवसेनेची 1 जागा गेली होती. शिवसेनेला 5 पैकी 1 जागा जिंकणं काही कठीण नाही आहे. मात्र आता त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील हे गेले 15 दिवसापासून वाड्यामध्ये तळ ठोकून आहेत. म्हणजे कुठल्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुखाने जेवढी मेहनत घेतली नसेल त्याच्या 100 पट मेहनत हे प्रकाश पाटील घेत आहेत आणि त्याच्यामुळं ते नेमकं काय चमत्कार करतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्याच बरोबर आता कम्युनिस्ट ही रिंगणात उतरलेली आहे. बहुजन विकास आघाडीने हे उमेदवार उभे केलेले आहेत. काँग्रेस ही आता बऱ्यापैकी ताकदीने मैदानात उतरलेले आहे. त्याच्यामुळं जवळपास 6 पक्ष हे निवडणूक लढवणार आहेत. मात्र काट्याची टक्कर जी होणार आहे वाडा तालुक्यामध्ये ती होणार आहे शिवसेना आणि भाजपामध्ये. या 5 जागांवर शिवसेना आणि भाजपा ही ताकदीने लढणार आहेत. आता उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर 5 गटातील 14 उमेदवारांनी उमेदवारी या मागे घेतलेल्या आहेत. आता सापना गटामध्ये भाजपने उमेदवारी मागे घेऊन म्हणजे अधिकृत उमेदवाराला माघार घ्यायला लावून त्यांनी मनसेला पाठिंबा दिलेला आहे आणि मनसेची मदत ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आता भाजपाला होणार आहे. म्हणजे कालच केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जाहीर केले की पालघर जिल्ह्यामध्ये भाजपा आणि मनसेची युती होणार आहे. आता ही युती झाल्यानंतर त्यांचा नेमका किती प्रभाव पडतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल. कारण मनसेची जी ताकद आहे ती फारशी नसली तरी मागच्या निवडणुकीमध्ये मनसेने पंचायत समितीची जागा पटकावली होती. आता ही मनसे बरोबर भाजप गेलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा मनसेला फायदा होणार आहे. मात्र मनसेचा फायदा भाजपाला किती होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण आता बघूया वाडा तालुक्यामध्ये ज्या 5 जागा आहेत त्या जागांवर कोणत्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत. पहिला गट आहे आबिडगर, सर्वसाधारण स्त्री. याच्यामध्ये 5 उमेदवार उभे आहेत. पहिला उमेदवार आहे
पाटील मेघना मंगेश भाजप, बाबर अंजली लखमा इथे कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार आहे. त्यानंतर म्हस्कर दिव्या गजानन शिवसेना, वलटे भक्तीभाई घड्याळ इथे वेखंडे तनुजा ज्ञानेश्वर हात. म्हणजे 5 प्रमुख पक्ष इथे निवडणूक लढवत आहेत आणि 5ही प्रमुख पक्षांचे उमेदवार हे आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात लक्षवेधी लढत ठरणार आहे ती शिवसेनेच्या आणि भाजपाच्या उमेदवारावर. भाजपाचे जे तालुका प्रमुख आहेत मंगेश पाटील, त्यांच्या पत्नी आणि वाडा पंचायत समितीच्या माजी उपसभापती मेघना पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्या दिव्या म्हस्कर यांच्यामध्ये काट्याची टक्कर होणार आहे. म्हणजे खरं तर ही लढत तिरंगी व्हायला पाहिजे होती. मात्र राष्ट्रवादींनी उमेदवारी देताना खूप मोठी चूक केलेली आहे. इथे राष्ट्रवादीची सिटिंग सीट होती, तिथे नरेश आकरे हे निवडून आले होते. मात्र तिथे शिवसेनेशी बंडखोरी करून राष्ट्रवादीने उमेदवाराला पैसे देऊन शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी त्यांनी सुपारी घेतली होती. त्या भाई वलटेची पत्नी ही आता राष्ट्रवादीमध्ये उभी राहिलेली आहे. भाई वलटे सुरुवातीला शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेमध्ये बंडखोरी केली, त्याच्यानंतर ते भाजपामध्ये तिकीट मिळवण्यासाठी गेले. आता भाजपामध्ये त्यांनी जाऊन आता पूर्ण खर्च करा असं सांगितल्यानंतर त्यांचा डाव लक्षात आला. कारण त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षातून पैसे घेतले होते, अपक्ष निवडणूक लढवली होती. केवळ मतं खाण्यासाठी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना ब्लॅकमेल केलं होतं आणि त्याच्यावर त्यांची जी इमेज आहे ही अत्यंत वाईट आहे आणि त्याचा फटका हा राष्ट्रवादीला बसणार आहे. त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी ही बॅकफूटवर गेलेली आहे आणि म्हणून जी लढत होणार आहे ती शिवसेना आणि भाजपामध्ये होणार आहे. आता राष्ट्रवादीला जो फटका बसेल तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार जरी निवडून आला नाही तरी त्यांची मतं ही पारंपरिक मतं आहेत, हक्काची मतं आहेत, ही त्यांच्याच पक्षाला मिळतात. त्याच्यामुळं हातोडा, विळा आणि तारा या विला हातोडीवर त्यांची मतं मिळतील. आणि जर कम्युनिस्टचा उमेदवार जर उभा नसता तर ती मतं शिवसेना आणि भाजपला कधीही मिळत नाही, ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मिळतात. त्यामुळे राष्ट्रवादीचा फटका बसणार आहे. राष्ट्रवादीचा दुसरा फटका जो बसतोय तो म्हणजे काँग्रेसचा. तनुजा वेखंडे याही मातब्बर उमेदवार आहेत, त्याही निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी झाली. कम्युनिस्टची जी मतं होती ती राष्ट्रवादीपासून दूर झाली. त्याच्यामुळं राष्ट्रवादीचा उमेदवार आता हा बॅकफूटवर आहे आणि बदनाम उमेदवाराला उभं केल्याने मतदारांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला आहे. आणि राष्ट्रवादीची जी निष्ठावंत मंडळी आहे ती आता काही मंडळी भाजप बरोबर गेली, काही मंडळी शिवसेनेबरोबर गेली, तर काही मंडळी ही तटस्थ राहिलेली आहेत. नेमकं काय होतंय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजे भाजपा आणि शिवसेनामध्ये काट्याची टक्कर होईल. त्याचबरोबर कपिल पाटील यांचं सर्वस्व पणाला लागलेलं आहे. भाजपच्या तालुका प्रमुख जे मंगेश पाटील आहेत त्यांचा मागच्या निवडणुकीमध्ये पालसई गटातून पराभव झालेला आहे. आता त्यांनी त्यांच्या मतदारसंघात म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आबिडगर या गटामध्ये त्यांच्या पत्नीला उभं केलंय. त्या माजी उपसभापती होत्या, मंगेश पाटील माजी उपसभापती होते, पक्षाचे तालुका प्रमुख. आता पक्षाच्या तालुका प्रमुखाच्या पत्नीचा जर पराभव झाला तर कपिल पाटलांच्या हा घाव जिव्हारी लागेल आणि त्याच्यामुळं कपिल पाटील इथे पूर्ण ताकदीने उतरलेत. शिवसेनेची तिथे बऱ्यापैकी ताकद आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली नाही, शिवसेनेमध्ये मागच्या सारखी जर गद्दारी झाली नाही, म्हणजे शिवसेनेमध्ये मागच्या वेळेस ज्या पद्धतीने ज्या कारवाया केल्या गेल्या त्या जर आता झाल्या नाहीत तर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये काट्याची टक्कर होईल असं दिसतंय. दुसरा जो मतदारसंघ आहे तो गारगाव. इथे सुरुवातीला वाटत होतं की वन साइड रोहिदास शेलार यांची पत्नी रोहिणी शेलार ही विजयी होईल. मागच्या वेळेस ते वन साइड जिंकले होते अक्षरशः 2000 मतांनी, म्हणजे सर्वाधिक मतांनी वाडा तालुक्यामध्ये निवडून ज्या उमेदवार आल्या होत्या त्या होत्या रोहिणी शेलार. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला 1888 मतं होती. आता ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. आता एकूण जे उमेदवार आहेत ते 5 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये कडू योगिता रामू ह्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आहेत, पाटील नीलम नितीन ह्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत, बात्रा सुवर्ण राजू ह्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत, करुणा वेखंडे कमल भाजपच्या उमेदवार आहेत आणि रोहिणी शेलार या घड्याळाच्या उमेदवार आहेत. या 5 उमेदवारांमध्ये सर्वात प्रभावी जो उमेदवार आहे तो
रोहिदास शेलार यांची पत्नी रोहिणी शेलार ह्या आहेत असं सुरुवातीला वाटत होतं. त्या वन हेड या इलेक्शन जिंकतील असं वाटत होतं. मात्र निवडणुकीमध्ये ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवायचं असतं. ते काही लक्ष राष्ट्रवादीला ठेवता आलेलं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी पहिला फटका बसलाय तो म्हणजे जिजाऊ सामाजिक संस्थेचा. मागच्या वेळेस जिजाऊ सामाजिक संस्था निलेश सांबरेंचा उमेदवार तिथे उभा होता. समृद्धी संदीप ठाकरे, त्यांना मतं होती 3258. दुसऱ्या क्रमांकाची मतं होती. शिवसेनेची तिसऱ्या क्रमांकावरची मतं होती 3000. या दोघांची फाटाफूट झाली आणि रोहिणी शेलार यांना बऱ्यापैकी मतदान झालं आणि त्याच्यामुळं त्यांना 2000 मतांपेक्षा जास्त मतांनी हा विजय झाला होता. आता काय झालं तर तिथे कम्युनिस्टचा उमेदवार उभा आहे. कम्युनिस्टांची मतं जी आहेत ती आता गोठली गेली, ती राष्ट्रवादीकडे जाणार नाहीत. तिथे काँग्रेसचा उमेदवार आहे आणि विशेष म्हणजे तो उमेदवार आदिवासी आहे. कम्युनिस्टचा उमेदवार असेल, काँग्रेसचा उमेदवार असेल, हे दोन्ही आदिवासी उमेदवार आहेत. हे बऱ्यापैकी मतं खातील. म्हणजे गारगाव गटामध्ये मतं विकत घेऊन जे जिंकण्याची रणनीती आखली होती ती रणनीती इथे सपशेल फेल गेलेली दिसते. कारण हे दोन उमेदवार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फटका देणार आहे. आणि तिसरी जी त्यांची पडती बाजू आहे ती म्हणजे जिजाऊ सामाजिक संस्था, त्यांची जी 3258 मतं आहेत ही नेमकी कोणाकडे जातात. ही मतं जिथे जातील तो उमेदवार विजयी होईल. सध्या तरी चर्चा आहे की निलेश सांबरे यांची जी मतं आहेत ती रोहिणी शेलार यांच्या विरोधात जातील असं एक चित्र दिसतंय. ती जर मतं शिवसेनेकडे गेली तर रोहिणी शेलार यांना जबरदस्त धक्का बसणार आहे. फक्त ह्या निवडणुकीची गणितं, गारगाव गटातील निवडणुकीची गणितं ही आता निलेश सांबरेंच्या हातामध्ये आहेत. निलेश सांबरे नेमके काय आदेश देतात, त्यांचे कार्यकर्ते नेमकं काय करतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि म्हणून ही निवडणूक आता राष्ट्रवादीला अर्थात रोहिदास शेलार यांना सोपी राहिलेली नाही. ज्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत नीलम पाटील यांची आणि रोहिणी शेलार यांची काट्याची टक्कर होईल. गारगाव मतदारसंघामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी गाव न गाव पिंजून काढलाय. त्यांचा पूर्ण दौरा पूर्ण झालेला आहे. आता पालकमंत्री दादासाहेब भुसे हे उद्या मतदारसंघ आहेत गारगावमध्ये. त्याच्यानंतर 2 दिवसांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेही 1 तारखेला या मतदारसंघाचा दौरा करणार. म्हणजे गारगाववर आता पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे शिवसेनेने. त्याच्यामुळं शिवसेनेला बऱ्यापैकी तिथे फरक पडताना जाणवेल. म्हणजे मागची जी मतं होती त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी फरक पडेल आणि काट्याची टक्कर जी बोलली जाते, म्हणजे गारगावमध्ये जे वन साईड बोललं जात होतं ते आता वन साईड राहिलेलं नाही. शिवसेना मोठ्या जिद्दीने आणि प्रचंड ताकदीने गारगावमध्ये उतरलेली आहे. तिसरा जो गण आहे मौज, हा गट पूर्वी शिवसेनेकडे होता. तिथे अरुण ठाकरे यांची पत्नी निवडून आली होती, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती होत्या. मात्र तिथे आता सर्वसाधारण जागा झाल्याने तिथे त्यांचे पती अरुण ठाकरे हे उभे आहेत शिवसेनेतून. मिलिंद देशमुख हे घड्याळावर उभे आहेत. रुपेश देशमुख हे अपक्ष उमेदवार आहेत. आतिश पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत आणि लोकेश पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आता याच्यामध्ये सर्वांचं लक्ष हे भाजपच्या जागेकडे लागलेलं आहे, आतिश पाटील. मागच्या वेळेस आतिश पाटील यांचा पराभव झाला होता. खरं तर अरुण ठाकरे यांच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय निवडणूक लढवत होते. सर्वपक्षीय लोक अरुण ठाकरेला पाडण्यासाठी जंग पछाडत होते. मात्र अरुण ठाकरेंनी जी रणनीती आखली होती त्या रणनीतीमध्ये सगळे पक्ष फेल झाले आणि अरुण ठाकरे हे विजयी झाले होते. म्हणजे अरुण ठाकरेंची पत्नी विजयी झाली होती. आता पुन्हा एकदा अरुण ठाकरे हे मातब्बर उमेदवार आहेत. त्यांची रणनीती आखण्यामध्ये कोणी हात धरू शकणार नाही. मात्र शिवसेनेमध्ये काही प्रमाणात धुसफूस आहे. शिवसेनेमध्ये काही प्रमाणात गद्दारी होण्याची शक्यता आहे. ही जर गद्दारी झाली तर त्याचा फटका शिवसेनेला बसेल. मात्र त्याचा फायदा जो आहे तो भाजपला होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघावर कपिल पाटील यांचं पूर्ण लक्ष आहे. तिथली जी लढाई होणार आहे ती भाजप आणि शिवसेनेमध्ये होणार आहे. राष्ट्रवादीचे मिलिंद देशमुख हे बऱ्यापैकी लढत येतील असं दिसतंय. मात्र त्यांची प्रचारणात यंत्रणेमध्ये म्हणजे राष्ट्रवादीने अजून प्रचारात कुठेही आघाडी घेतलेली दिसत नाही. म्हणजे त्यांचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत
तेही फिरकलेले नाही, त्यांचे मंत्री फिरकलेले नाही, किंवा त्यांची जी प्रचार यंत्रणा ज्या पद्धतीने राबवायला पाहिजे होती त्या पद्धतीने ती राबवली जात नाही. म्हणजे गारगाव गटामध्ये राष्ट्रवादी फक्त फिरताना दिसते, इतरत्र मात्र राष्ट्रवादी ही झोपलेली दिसते, सुस्त दिसते. आणि तीच परिस्थिती ही मौजमध्ये आहे. काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो मागच्या वेळेसही उभा होता, त्याचा फटका राष्ट्रवादीला बसेल. म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतांची विभागणी होईल, त्याचा भाजपला किंवा सेनेला फारसा फटका बसणार नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने इथे उमेदवारी लढवलेली नाही, निवडणूक लढवली नाही. आता ही सगळी मते ही नेमकी कोणाकडे जातात याच्याकडे तिथे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता या मतदारसंघामध्ये शिवसेनेला आणि भाजपालाच जिंकण्याची संधी दिसते. राष्ट्रवादीचा उमेदवार किती चालतो त्यावर बरीचशी गणितं अवलंबून आहेत. बांडा गटामध्ये विद्यमान ज्या जिल्हा परिषद सदस्य होत्या अक्षदा राजेश चौधरी या पुन्हा एकदा राष्ट्रवादीमधून उभ्या आहेत. त्यांची लढत जी आहे ती शिवसेनेशी होणार आहे. शिवसेनेबरोबर तिथले मातब्बर एक उमेदवार आहेत राजेंद्र पाटील, हेही बऱ्यापैकी लढत देतील, टप देतील. खरं तर ती जागा काढण्यासाठी कपिल पाटील हे स्वतः प्रयत्न करतात. तिथे एकूण उमेदवार 6 आहेत. अक्षदा चौधरी या घड्याळच्या उमेदवार आहेत, संतोष थोरात हे अपक्ष उमेदवार आहेत, तिथे राजेंद्र पाटील हे कमळाचे उमेदवार आहेत, शुभांगी सुधीर पाटील हे हातावर उभे आहेत म्हणजे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत, सुवर्ण सुनील पाटील हे धनुष्यबाणावर उभे आहेत आणि संतोष भुकले या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहेत. इथे जी लढत होणार आहे ती तिरंगी लढत होणार आहे. इथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये काट्याची टक्कर आहे. सध्या तरी भाजपाचं पारडं तिथे जड दिसतंय. त्याला कारण असं की भाजप जी उमेदवार जो दिलेला आहे तो सर्वांपेक्षा तर चांगला उमेदवार वाटतो, पण त्याच्यापेक्षा मातब्बर उमेदवार हा शिवसेनेने उभा केलेला आहे. सुवर्ण सुनील पाटील या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या, महिला बाल कल्याणच्या सभापती होत्या, एक मातब्बर उमेदवार, एक अगदी मतदारसंघामध्ये पूर्ण पिंजून काढतील किंवा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतील असं सुवर्ण पाटील हे हाही उमेदवार आहेत. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या उमेदवार अक्षदा चौधरी ह्या तर विद्यमान उमेदवार आहेत. त्याच्यामुळे इथे खरी काट्याची टक्कर होणार आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं पूर्ण लक्ष राजेश पाटील यांच्याकडे लागणार आहे की विष्णू सवरांचे जवळचे ते सहकारी होते, त्यांना पूर्ण भारतीय जनता पार्टी माहीत होती. विष्णू सवरा मंत्री यांचे ते पीए होते, त्याच्यामुळे त्यांना मतदारसंघातील कार्यकर्त्यांची माहिती आहे. आणि राजेश पाटील हे निवडणुकीमध्ये चांगला रंग भरतील आणि त्याचा फटका जो आहे तो खरं तर राष्ट्रवादीला बसेल. इथे जिजाऊ संस्थेचे जे पदाधिकारी आहेत ते नेमकं काय करतात हा मोठा प्रश्न आहे. आणि राजेश चौधरी यांना जो फटका बसणार आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, काय बरीचशी राष्ट्रवादीची कार्यकर्ते मंडळी ही आतून ही शिवसेनेला सामील आहे. सुवर्ण पाटील यांची नाती होती, त्यांच्या असलेले संबंध अगदी बऱ्यापैकी त्यांनी ढवळून काढलेला मतदारसंघ आणि त्याच्यामुळं त्या लक्षवेधी ठरलेल्या आहेत. म्हणजे तिथे तिरंगी जी लढत सांगितली जाते तरी आत्ता सध्या तरी भाजप आणि शिवसेना ह्या लढतीमध्ये आहेत. अक्षदा चौधरी ह्या काहीशा बॅकफूटवर गेलेल्या दिसतात, मात्र त्या शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकं राष्ट्रवादी काय खेळ खेळतंय. पण सध्या ते तिथे राष्ट्रवादी ही फुटलेली वाटते की राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते तरी सध्या आता शिवसेनेच्या बरोबर दिसत आहेत, शिवसेनेला आतून मदत करतायत असं दिसतंय. आणि त्याच्यामुळं सुवर्ण पाटील यांचं पारडं जड वाटतंय. मात्र राजेंद्र पाटील हेही मातब्बर उमेदवार आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालसरी गटामध्ये धनश्री चौधरी या भाजपमधून निवडणूक लढत आहेत, मयुरी पाटील या बहुजन विकास आघाडीमधून आहेत, सुगंधा सुधाकर पाटील या राष्ट्रवादीमधून आहेत, मिताली बागुल या शिवसेनेमधून आहेत, कृपाली सावंत या काँग्रेसमधून आहेत. म्हणजे इथे 5 उमेदवार जरी उभे असले तरी धनश्री चौधरी आणि शिवसेनेच्या मिताली बागुल याच्यामधली लढत ही लक्षवेधी ठरणार आहे. मागच्या वेळेस धनश्री चौधरींचा आबिटघर गटामधून पराभव झाला होता. अगदी तो पराभव असा धक्कादायक होता, 3ऱ्या क्रमांकाची त्याला मतं मिळाली होती. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीने पूर्ण लक्ष त्यांना निवडून आणण्यामध्ये आता केंद्रित केलेलं आहे. मात्र तिथे मोतीराम पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर करून त्यांचा पत्ता कापलेला आहे. त्याच्यामुळे मोतीराम पाटील, रुचिता मोतीराम पाटील ह्या काहीशा नाराज आहेत. आणि मोतीराम पाटील यांनी काही शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती, त्याच्यामुळे त्यांचा कल जर शिवसेनेकडे गेला तर शिवसेनेचा इथं पारडं जड होऊ शकतं. इथे शशिकांत पाटील हे चांगल्या मतांच्या फरकाने निवडून आले होते राष्ट्रवादीमधून. खरं तर ते निलेश सांबरेचे कार्यकर्ते. आता हे शशी पाटील नेमकं काय करतात, कारण ह्या मतदारसंघामध्ये निलेश सांबरेंचं वर्चस्व म्हणजे वाढत होते. 5च्या 5 मतदारसंघामध्ये निलेश सांबरेंचे कार्यकर्ते प्रभाव टाकू शकतात. त्यांचा एकही उमेदवार त्यांनी उभा केलेला नाही.
राष्ट्रवादीने त्यांच्या सगळ्यांचे पत्ते कापलेले आहेत. राष्ट्रवादीमधून त्यांनी तिकीट मागितलं. म्हणजे खरं तर महेंद्र ठाकरे सारखा उमेदवार त्याला पक्षामध्ये प्रवेश देऊन त्याला तिकीट दिलेलं नाही आणि त्याच्यामुळं प्रचंड नाराजी आहे. म्हणजे राष्ट्रवादीवर जिजाऊच्या कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी आहे की मागच्या वेळेस राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार निवडून आणण्यामध्ये हा जिजाऊच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा. म्हणजे वाडा तालुक्यातली एक जर गारगाव जिल्हा परिषद जर सोडली तर उरलेल्या ज्या 3 जागा होत्या त्या तिन्ही जागांवर हा निलेश सांबरेंचा बऱ्यापैकी प्रभाव जाणवत होता. आत्ता मात्र 5च्या 5 जागांवर ते इफेक्ट करू शकतात. म्हणजे त्यांनी निवडणूक न लढवता सगळे पत्ते हातामध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे पालसाई गटामध्ये जे पूर्ण पारडं आहे ते निलेश सांबरे फिरवू शकतात. सध्या तरी भाजपाच्या धनश्री चौधरी आणि मिताली बागुल यांच्यामध्ये काट्याची टक्कर होईल. म्हणजे इथे सहज कोणी जिंकेल असं कुणीही सांगू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. ह्या 5 मतदारसंघांमध्येच एक पंचायत समितीचा गण आहे आणि या पंचायत समितीच्या गणामध्ये मागच्या वेळेस कार्तिका ठाकरे ह्या मनसेमधून निवडून आले होते. त्यावेळी जे राजकारण खेळलं गेलं ते राजकारण आत्ताही वेगळ्या पद्धतीने खेळलं गेलंय. आत्ता भाजप त्यांच्या पाठीशी, भाजपाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. मागच्या वेळेस भाजप त्यांच्या बरोबर होती. आत्ता तर भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकद ही मनसेच्या उमेदवाराबरोबर लावलेली आहे. तिथे राष्ट्रवादीच्या गौरी पाटील आणि काँग्रेसच्या लीला पाटील आणि शिवसेनेच्या दृष्टी मोकाशी हे 4 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये जी लढत होणार आहे तीही मनसे आणि शिवसेना, शिवसेनेच्या दृष्टी मोकाशी आणि कार्तिका ठाकरे मनसेच्या यांच्यामध्ये ही लढत होईल. आणि त्याच्यामध्ये कोण जिंकेल म्हणजे सध्या तरी जे पारडं जड दिसतंय भाजपामुळं ते मनसेचं पारडं जड दिसतंय की मनसेला तालुक्यामध्ये सगळ्यांशी युती करायला ते मोकळे आहेत. कारण पूर्ण तालुक्यामध्ये ते एकच सेट लढवत आहेत. त्याच्यामध्ये कोणाशी तडजोडी करतील, कोणाला मतं टाकतील आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला मतं मिळवतील हे काहीही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळं मनसे तर सध्या तिथे वरचढ चढते. मनसेची उमेदवार आहे ती विद्यमान सदस्यच आहे. मागच्या वेळेस लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली होती. आता भारतीय जनता पार्टीचा अधिकृत पाठिंबा आहे. त्याच्यामुळे मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये इथेही काट्याची टक्कर होणार आहे. अगदी गौरी सुदर्शन पाटील ह्या ही लक्षवेधी मतं घेतील असं दिसतंय. लीना लोकेश पाटील याही पहिल्यांदाच निवडणूक उतरलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्याही मतं बऱ्यापैकी घेतील असं दिसतं. म्हणजे एकूणच वाढत चित्र दिसलं तर आत्ता शिवसेना आणि भाजपामध्ये ही पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक अगदी होताना दिसते. राष्ट्रवादी बॅकफुटवर असली तरी राष्ट्रवादी जेव्हा जितेंद्र आव्हाड प्रत्यक्षात मैदानात उतरतील त्यावेळेस नेमकं काय होतंय. म्हणजे खरं तर आता शिवसेनेला एक जागा टिकवणं म्हणजे 5 पैकी एक जागा निवडून आणायची आहे. त्यांची एकच जागा रद्द झाली होती. मात्र शिवसेनेला बऱ्यापैकी यश मिळेल. भाजपला एकही जागा नव्हती. भारतीय जनता पार्टीच्या पारड्यातही आता दान टाकलं जाईल. तालुक्यामधून त्यांना बऱ्यापैकी उमेदवारांची जी मांडणी त्यांनी केलेली आहे आणि कपिल पाटील स्वतः लक्ष घातलेलं आहे. त्यांचा जो दौरा केला तो दौरा अत्यंत प्रभावशाली असा दौरा होता. त्याच्यामुळे ते किती प्रभाव टाकतात. आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी तर पूर्ण तालुक्यावर आता आपली पकड घट्ट केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना एकनाथ शिंदे जे पालकमंत्री आहेत ते स्वतः रसद पुरवत आहेत. ते स्वतः दौरे करतायत. पालकमंत्री पालघर जिल्ह्याचे दादा भुसे हेही येऊन बसतायत. हे सगळे एकदा नेते उतरले की चित्र स्पष्ट होईल. तेव्हा पुन्हा एकदा वाडा तालुक्यामध्ये नेमकं काय होणार आहे मी ते घेऊन येणार आहे.